हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजचा हे जे व्हिडिओ असणार आहे, तर हा खूप इम्पोर्टंट व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधले जे टॉप गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचे कॉलेजेस आहेत, तर त्याची थोडक्यात आपण इन्फॉर्मेशन बघणार आहे. ओके. तर आपला डे 1 असणार आहे. आता याच्यानंतर तुम्हाला कोणतं गव्हर्नमेंट कॉलेजची इन्फॉर्मेशन लागते, तर तुम्ही ते मला आज कमेंट सेक्शनमधून सांगायचं. तर मी त्याच्यावर व्हिडिओ मित्रांनो बनवणार आहे. ओके. तर बीएससी नर्सिंग महाराष्ट्र ॲडमिशन 2026 टॉप गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज डिटेल इन्फॉर्मेशन. ओके. तुम्हाला ह्या कॉलेजची मी डिटेल इन्फॉर्मेशन थोडक्यामध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये आज आपण 3 इम्पोर्टंट कॉलेजेस घेतले आहेत बघा आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आहे जे हॉस्पिटल मुंबई आणि यांचं बीएससी नर्सिंगचं कॉलेज. त्यानंतर बीजे गव्हर्नमेंट मेडिकल किंवा बीजे जेएमसी किंवा आपलं बीजे नर्सिंग मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज नागपूर. ओके. तर नागपूर, पुणे आणि मुंबई आपण या तिन्ही पण सिटीमधले गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत तर ते बघणार आहे. आता याच्यामध्ये पुणेमध्ये 2 कॉलेजेस आहेत. ओके. एक बीजेएमसी आहे आणि एक पीसीएमसी आहे. तर पीसीएमसी बद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बोलू. तर आज आपण बीजे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज बद्दल बोलणार. त्यानंतर नागपूर आणि मुंबई. ओके. तर आपण 3 मेजर सिटी ज्या आहेत, तर ते आज बोलणार आहोत. बाकीचे जे अजून भरपूर गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. ओके. आपल्याकडे भरपूर गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. तर सर्व कॉलेज आपण या सीरीजमध्ये कंप्लीट करणार आहे. त्यासाठी तुमचा प्रतिसाद मित्रांनो मला असणं खूप गरजेचं आहे. ओके. तुमचे जसे रिस्पॉन्स असतील त्याच्यावर मी लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्याचं मित्रांनो ट्राय करेल. ओके. तर बघू आपलं सर्वात पहिलं जे आजचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मुंबई. ओके. तर आता गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मुंबई जे आहे, तर हे हॉस्पिटल अटॅच कॉलेज आहे. ओके. यांना स्वतःचं गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल अटॅच आहे. ओके. तर कॉलेज नेमकं आहे कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स. ओके. असं हे कॉलेजचं नाव आहे. त्यानंतर लोकेशन बघा, बॅरून बिल्डिंग सर जे हॉस्पिटल कॅम्पस नूरबंग, त्यानंतर माझगाव मुंबई 400008 हा त्यांचं पिन कोड पण आहे. ओके. तर एकदम प्रॉपर लोकेशन तुम्ही ॲज इट इज जर तुमच्या Google मॅपवर जर टाकलं, तर तुम्हाला डायरेक्ट जे हॉस्पिटल जे लोकेशन आहे तर ते येऊन जाईल. त्यानंतर टाइप कोणता आहे बघायचा, तर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजमधलं हे कॉलेज आहे. ओके. ह्या कॉलेजचा टाइप कसा आहे, गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे. थोडं याला झूम करतो म्हणजे तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रॉपर दिसेल. ओके. त्यानंतर आयएनसी अप्रूव्हल आहे का? येस. इंडियन नर्सिंग काउन्सिलने हे कॉलेज अप्रूव्ह आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, एमएनसी नर्सिंग काउन्सिलने पण अप्रूव्ह आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती आहे, तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. ओके. एमयूएचएस युनिव्हर्सिटी सोबत एक कॉलेज अफिलिएटेड आहे. ओके. तर आयएनसी अप्रूव्हल आहे. त्यानंतर एमएनसी अप्रूव्हल आहे आणि युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन पण या कॉलेजला आहे. त्यानंतर याला अटॅच हॉस्पिटल कोणतं आहे बघा, तर सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स 2844 बेडेडचं हॉस्पिटल आहे. तर ते अटॅच हॉस्पिटल या कॉलेज सोबत आहे. त्यानंतर यांचे 2 आपले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत. ओके. तर आपण लँडलाईनचे कॉन्टॅक्ट नंबर पण याच्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर नर्सिंग सेक्शनचा कॉन्टॅक्ट जो आहे, तर तो पण याच्यामध्ये मित्रांनो दिलेला आहे. त्यानंतर अॅन्युअल इंटेक जे आहे, तर बीएससी नर्सिंगसाठी गव्हर्नमेंट कॉलेजची मित्रांनो इथे 50 सीटची इंटेक आहे आणि 1903 मध्ये हे जे नर्सिंग कॉलेज आहे, तर ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. बट याच्यामध्ये बीएससी नर्सिंग हा कोर्स आहे, तर तो 1903 मध्ये नव्हताच. बीएससी नर्सिंग हा जो कोर्स आहे, तर हा नंतर तिथे सुरू झालेला आहे. ओके. तर इथलं जे मेडिकल कॉलेज आहे, तर ते 1903 मध्ये सर्वात जुनं कॉलेज जे आहे, तर ते आपल्याकडे सुरू झालेलं आहे. ओके. त्यानंतर इथे बघा हॉस्पिटल आहे. ओके. तर हॉस्पिटलच्या काही ज्या Googleवरती ज्या इमेजेस भेटल्या, तर त्या इमेजेस मित्रांनो मी इथे टाकण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला कॉलेजबद्दल थोडक्यात समजेल. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं हे पहिलं आजचं कॉलेज आहे. कोणतं आहे, तर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मुंबई. आता भरपूर जण इथले मला कट ऑफ विचारतील. तर मित्रांनो गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज जे आहे, ओके, तर या नर्सिंग कॉलेजचा कट ऑफ जो आहे, तर तो 90 पर्सेंटाइल आहे. ओके. 90 पर्सेंटाइलच्या खाली या कॉलेजचा कट ऑफ जो आहे, तर तो बेसिकली येतच नाही आणि ह्यावर्षी जो आहे, तर याचा कट ऑफ खूप हाय असणार आहे. 100 आणि 99 पर्सेंटाइल या दोनच कॅटेगरीच्या स्टुडंटला हे जे कॉलेज आहे, तर ते भेटण्याची मित्रांनो शक्यता आहे. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज पुणे. ओके. तर हे पण एक पॉप्युलर कॉलेज आहे. याचं कॉलेज नेम काय बघा, नर्सिंग कॉलेज. त्यानंतर याला पॅरेंट इन्स्टिट्यूट कोणता आहे, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे. तर याला पॅरेंट इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे पूर्ण मेडिकल कॅम्पस आहे. तर पूर्ण मेडिकल कॅम्पसमध्ये हे जे पॅरेंट इन्स्टिट्यूट म्हणजे आपलं जे नर्सिंग कॉलेज आहे, तर ते आहे. ओके. त्यानंतर लोकेशन बघा, जयप्रकाश नारायण रोड, रेल्वे स्टेशन रोड, त्यानंतर आगारकर नगर, पुणे 411,001 हे याचं लोकेशन आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज हे याचा टाइप आहे. त्यानंतर याला आयएनसी अप्रूव्हल आहे का? येस. इंडियन नर्सिंग काउन्सिलने याला अप्रूव्हल आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलने पण अप्रूव्हल आहे आणि युनिव्हर्सिटी ॲफिलिएशन जे आहे, तर एमयूएचएस युनिव्हर्सिटी अंडर मित्रांनो हे कॉलेज आपलं येतं. त्यानंतर याला अटॅच हॉस्पिटल कोणतं आहे बघा, तर ससून जनरल हॉस्पिटल जे आहे, तर ते जवळपास 1296 बेडचं म्हणजे जवळपास 1300 बेडचं जे आहे, तर ते हॉस्पिटल बीजे मेडिकल कॉलेजला अटॅच आहे, ससून हॉस्पिटल. ओके. त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर पण यांनी दिलेला आहे बघा, नर्सिंग कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर मी इथे टाकलेला आहे. त्यानंतर मेन कॉलेज कॉन्टॅक्ट पण इथे दिलेला आहे. तुम्ही कोणत्या पण कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कॉलेजची इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घेऊ शकता. त्यानंतर यांचे पण अॅन्युअल इंटेक किती आहे, तर 50 सीटचे आहे. तर नर्सिंग कॉलेज आहे, तर नर्सिंग कॉलेज इथे 1914 पासून सुरू झालेलं आहे. बट आपलं बीएससी नर्सिंग हा जो कोर्स आहे, तर हा इथे 2009 मध्ये सुरू झालेला आहे. ओके. तर याचे पण बघा इथे ससून हॉस्पिटलची इथे एक इमेज टाकलेली आहे एंट्रन्स गेटची. त्यानंतर इकडे आपलं जे मेडिकल कॉलेज आहे, तर मेडिकल कॉलेजची मित्रांनो ही इमेज टाकलेली आहे. ओके. तर अशा पद्धतीने हे आपलं आजचं सेकंड कॉलेज होतं. कोणतं मित्रांनो? गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज पुणे. आणि त्यानंतर आता आजचं आपण तिसरं कॉलेज बघणार आहे, गव्हर्नमेंट कॉलेज नर्सिंग नागपूर. ओके. तर आता नागपूरचं कॉलेज बघू आपण.
त्याचं कॉलेज नेम काय बघा, कॉलेज ऑफ नर्सिंग जीएमसी नागपूर. त्यानंतर पॅरेंट इन्स्टिट्यूट कोणतं आहे तर सेफ परत जीएमसी नागपूर त्याचं कॅम्पस आहे, तर त्याच्या अंडर हे कॉलेज येतं. त्यानंतर लोकेशन काय आहे, हनुमान नगर अंजनी रोड. त्यानंतर मेडिकल चौक नागपूर 440003 हे त्याचा पिन कोड नंबर आहे. ओके, तिथल्या लोकेशनचा. त्यानंतर टाइप मध्ये अगेन हे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहे, कारण या सिरीज मध्ये आपण सर्व गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेस जे आहेत तर ते इन्क्लूड करणार आहोत. त्यानंतर आयएनसी अप्रुव्हल आहे का? येस, आयएनसी अप्रुव्हल आहे. त्यानंतर एमएनसी अप्रुव्हल, येस, एमएनसी अप्रुव्हल पण आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी कोणती आहे? अगेन एमएचएस महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स. याच युनिव्हर्सिटी अंडर सगळे जे आपले कॅप राऊंड मधून येणारे सर्व जे कॉलेजेस असतात तर ते सर्व आपल्या एमएचएस युनिव्हर्सिटी अंडरच येत असतात. ओके, त्यानंतर याला अटॅच हॉस्पिटल कोणते बघा, तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. ओके, तर असे दोन जे हॉस्पिटल आहेत तर याला अटॅच आहेत. त्यानंतर त्याची जी बेड स्ट्रेंथ आहे तर जवळपास 1900 प्लस बेड जे आहेत तर त्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. ओके, त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर बघा, तिथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्यानंतर अॅन्युअल इनटेक किती आहे? 50 सीट्स आहेत. आणि एस्टॅब्लिश कधी झालंय मित्रांनो हे कॉलेज, तर हे 2006 मध्ये हे जे कॉलेज आहे तर ते एस्टॅब्लिश झालेलं आहे. ओके, तर हे तिन्ही पण आपले टॉपचे कॉलेजेस आहेत. या सर्व कॉलेजचा कट ऑफ जो आहे मित्रांनो तर तो 99 प्लस असतो. इथे हॉस्टेल वगैरे, मेस वगैरे सर्व सुविधा तुम्हाला अवेलेबल आहेत. प्रॉपर मेडिकल कॅम्पस आहे आणि पूर्ण मेडिकल कॅम्पसमध्ये तुमचं इथे एज्युकेशन होणार आहे. आणि यांना स्वतःचे पॅरेंट्स हॉस्पिटल पण आहेत. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जर या कॉलेजमध्ये जर जात असेल तर तुमच्या रेग्युलर पोस्टिंग तुम्ही वैतागून जाल एवढ्या पोस्टिंग तुम्हाला या कॉलेजमध्ये, आणि तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तर तेवढ्या या कॉलेजेसमध्ये मित्रांनो भेटणार आहे. ओके, हे बघा, हे आपलं जीएमसी नागपूरचं आपलं जे एंट्रन्स गेट वगैरे आहे तर त्याच्या काही इमेजेस आहेत तर इथे मी मित्रांनो टाकलेले आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला सर्वांना आता हे तिन्ही पण जे कॉलेज आहेत ओके, ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाइल आहेत आणि त्यांना जे गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई, त्यानंतर बीजेएमसी पुणे आणि ज्यांना जीएमसी नागपूरमध्ये ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी आजची ही जी इन्फॉर्मेशन आहे तर ही खूप इन्फॉर्मेटिव्ह राहणार आहे, खूप गरजेची इन्फॉर्मेशन आहे. याच्यामधून कॉलेज कधी एस्टॅब्लिश झालं, कॉलेजचं लोकेशन काय आहे, कॉलेजचं कॉन्टॅक्ट काय आहे, तर सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नॉर्सेट साठी प्रिपरेशन करायचं आहे, सेंट्रल लेवलच्या एक्झामिनेशन साठी प्रिपेअर करायचं आहे तर त्यांना आयएनसी अप्रुव्हल कॉलेजच्या शोधामध्ये असतात. तर हे सर्व कॉलेजेस जे आहेत तर ते आयएनसी अप्रुव्हल आहेत. आता अजून पण गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तर ते आयएनसी अप्रुव्हल आहेत की नाही आहेत किंवा काही प्रोसेसिंग मध्ये आहेत, सर्व गोष्टी मित्रांनो आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा. त्यानंतर एक नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कॅप प्रोसेस बद्दल काही इन्फॉर्मेशन नसेल, ज्यांना आपल्या ऍडमिशन काउन्सिलिंग बॅच मध्ये आपल्याला जर एंट्री जर करायची असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी बॅच अवेलेबल आहे. सध्यासाठी मित्रांनो फक्त आपण 999 रुपये फीस ठेवलेली आहे. लवकरच ही फीस आपली वाढणार आहे. ओके, तर काउन्सिलिंग बॅच मधून पण तुम्हाला प्रॉपर कॉलेज बद्दल गायडन्स केला जाईल. त्यानंतर ऍडमिशन बद्दल काय काय प्रोसेस असते सर्व समजून सांगितली जाईल. कॅप मध्ये तुम्हाला हेल्प केली जाईल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट बद्दल गायडन्स केला जातो. त्यानंतर तुम्हाला कसलं कॉलेज पाहिजे, तुमच्या बेस्ट तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्हाला कॉलेज सजेस्ट आम्ही करतो. त्यानंतर नेक्स्टच्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर त्यामध्ये बेटरमेंट आहे, रिटेन्शन आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला मित्रांनो काउन्सिलिंग बॅच मधून सपोर्ट भेटणार आहे. आणि काउन्सिलिंग बॅच घेतली म्हणजे ऍडमिशन झाल्यानंतर तुमचा आमचा कॉन्टॅक्ट होणार असं बिलकुल नाहीये. तुम्हाला तुमची डिग्री होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे मित्रांनो. तुम्हाला काही पण तुमच्या एज्युकेशन मध्ये जर गरज जर पडली, तुम्हाला पुस्तक असतील, वह्या असतील, ओके, जे काही नोट्स वगैरे असतील तर सर्व आपण पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मित्रांनो तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर ज्या पण विद्यार्थ्यांना आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोलमेंट करायची असेल लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोलमेंट करा. त्यासोबत ज्या काही गव्हर्नमेंट एक्झामिनेशन्स आहेत तर त्याच्यासाठी पण कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, सर्व ज्या गायडन्स आणि काउन्सिलिंग आहे तर तुम्हाला आपल्या ह्याच बॅच मधून मित्रांनो लास्ट पर्यंत प्रोव्हाइड करण्यात येणार आहे. ओके, तर बीएससी नर्सिंग, जीएनएम आणि एएनएम कुठल्या पण कोर्स साठी तुम्हाला जर ऍडमिशन जर घ्यायचं जर असं, आता मेजॉरिटी स्टुडंट जे आहेत तर ते बीएससी नर्सिंग साठीच असतात. ओके, तर इथे काय काय सर्व्हिसेस तुम्हाला आपल्या याच्यामधून भेटतील. ओके, सर्व मी ते दिलेले आहेत. ओके, 110 प्लस कॉलेजेसमध्ये आपण 110 प्लस जे स्टुडंट आहेत तर ते आपल्या व्हेरियस महाराष्ट्रातल्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन आपण ऑलरेडी करून दिलेले आहेत. आणि खूप सर्व विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट आपल्याकडे पर्सनली आहेत. ओके, त्यामुळे उशीर करू नका, लवकरात लवकर आपल्या बॅच मध्ये एनरोलमेंट करून घ्या, कारण की लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत. ओके, तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे 9284062215. तर तुम्ही इथून मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. त्यासोबतच आपलं जे काउन्सिलिंगची जी बॅच आहे तर त्याची पण एनरोलमेंटची जी लिंक आहे तर ती पण मी आपल्या व्हॉट्सअपच्या आपलं हे जे व्हिडिओ आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेले आहे. तर लवकरात लवकर तुम्ही आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोलमेंट करा आणि मला पहिले कॉल करा. त्यानंतर आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये मित्रांनो तुम्ही एंट्री करून घ्या, जेणेकरून सर्व तुमची प्रॉपर इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर तुम्हाला काय प्रोसेस आहे काउन्सिलिंगची सर्व तुम्हाला सांगितलं जाईल. ओके, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी सर्वांनी एक हर्ट मला कमेंट सेक्शन मधून मित्रांनो नक्की पाठवा. ओके, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस अँड करिअर इन नर्सिंग. थँक्यू.